ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे झेप तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो, माझं नाव आहे सोनाबाई सकाराम दळवी, राहणार माते खुर्द, तालुका जावली, जिल्हा सातारा, गाव माते खुर्द. मुलीनो, आपण आता मी पुण्याला गेले होते ट्रेनिंग घ्यायला. तर कशाचा तर आपल्या शेतीविषयी आपण काबड कष्ट किती करतोय तरी आपल्याला उत्पन्न जास्त गावत नाही, म्हणून कमी खर्चात आणि कमी आपण शेतकरी राबतोय त्याच्यात आपल्याला उत्पन्न मिळत नाही. तर आपण कमी खर्चात करूया. तर आपण दशपर्णी अर्क आपण आता बनवूया. तो शेतीला फवारणी करून कीड मुंगी नष्ट करूया आणि आपल्याला शेतीत जास्त उत्पादन कसं मिळतंय ते आपण बघूया. पपईचा पाला 2 किलो टाकते. धोत्र्याचा पाला 2 किलो टाकते. कोरफड 2 किलो टाकते. लिंबुडीचा पाला 2 किलो टाकते. मोठ्याला म्हणा की बाई रुईचा पाला 2 किलो टाकते. घाणेरडा पाला 2 किलो टाकते. करंज पाला 2 किलो टाकते. 10 ग्राम हिंग टाकते. एरंडल पाला 2 किलो टाकते. कडुलिंब आवळा 5 किलो टाकते. पाला 2 किलो टाकते. 1 किलो मिरची, अर्धा किलो लसूण, अर्धा किलो आलं ह्या आधारपणे अर्क मध्ये टाकते. लिटर गोमूत्र शेण 10 किलो टाकतोय. त्याच्या पडीमध्ये थोडा कच्ची माती टाकते. अशा पद्धतीनं दशपर्णी अर्क हा आम्ही बनवतोय. 170 लिटर पाण्यामध्ये आम्ही हा दशपर्णी अर्क बनवलाय. हा रोज आम्ही ढवळणार आणि ढवळून त्याच्यात 40 दिवस ठेवणार आणि 40 दिवसानंतर एका पंपाला 50 ते 70 ग्राम आम्ही वापरणार आणि फवारणी हा अर्क आम्ही दशपर्णी बनवलेला आहे आमच्या बचत गटानं. आणि 200 लिटरचे पंप ड्रम आहे, त्याच्यामध्ये आम्ही हा 40 दिवस ठेवणार. रोज आम्ही असा ढवळणार आणि एका पंपाला 50 मिली वापरून ती कीड मुंगीसाठी पळवून लावण्यासाठी आम्ही ती फवारणी करणार. एकच शेती गट शेती, एकच शेती गट शेती, चला करूया सेंद्रिय शेती, चला करूया सेंद्रिय शेती, एकच शेती गट शेती, एकच शेती गट शेती, चला करूया सेंद्रिय शेती, चला करूया सेंद्रिय शेती.